आहे की मिंदेगट आणि भाजप एकमेकांचे पाय कापण्यात एवढं व्यस्त आहे की मुंबईकरांची सेवा करण्यासाठी, महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी यांना वेळ नाहीये. मिंदेगट तुम्हाला मध्येही सांगितलं होतं, मिंदेगटाचं सुरू झालंय ऑपरेशन देवेंद्र फडणवीस, आणि हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस यशस्वी करण्यासाठी त्यांना इकडून तिकडून खासदार, आमदार, नगरसेवक विकत घ्यायला लागतात. हे विकत घेण्यासाठी पैसे काढतात, ते कॉन्ट्रॅक्टर्सकडून काढतात, अयोध्येच्या मंदिरातून काढतायत, उज्जैनमधून काढतायत, आणि हे सगळं एका बाजूला होत असताना मुंबईकरांचे तुम्ही हाल बघताय. आधी कधी दुर्दैवी घटना कुठच्याही पातळीवर झाली असती तर त्याच्यावर लगेच चौकशी झाली होती, त्याच्यावर पुढे कारवाई झाली होती. पण ह्याच्यात उलट चौकशी हे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर लावतात. आज महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील का काम करावं ह्या महापौरांसाठी त्यांनी विचारलेलं. एक मिनिट, ह्यांनी पहिला प्रश्न विचारलेला. आदित्यजी, महापौर अजून तिथे पोहोचलेले नाहीयेत आणि 15 मिनिटात पोहोचतायत असं त्यांच्या ओएसडी कडनं आता मेसेज आलेला आहे. नेमके महापौर गेल्या कुठे असा प्रश्न सगळ्या मुंबईकरांना पडलेला आहे. काय आपण पाहिलं असेल, किशोरीताई विरोधी पक्ष नेते तिथे जाऊन पाहणी करून, मागे परवा पण जी घटना घडली तिथे पण जाऊन आल्या. महापौरांना तिथे वेळेत पोहोचवण्याची भीती कदाचित महानगरपालिकेत असेल, कारण कदाचित त्यांच्यावरच परत चौकशी लागेल. संशय ज्या महापौर घेतात ते स्वतःच्या यंत्रणेवर घेतात. कारवाई करणं गरजेचं आहे, पण चुकून जर कोणी त्या मॅनहोलमध्ये पडलं असेल तर त्याच्यावर चौकशी. जर इथे तिथे आता एकच आहे, महापौरांनी हे बोलावं नाही की ते मॅनहोल पण बांगलादेशांनी बनवलं होतं. मुद्दा हाच आहे. गमतीचाच भाग जरी बाजूला ठेवला, कारण मी गंमत करत नाही, महापौरांना गंमत वाटत असेल, पण दुर्दैव हे आहे मुंबईचं की आज कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे हे सगळं महापौर आणि उपमहापौर लागलेले आहेत. त्यांच्याकडून पैसे काढण्यात असतील किंवा त्यांच्याकडून ब्लॅकलिस्टवाल्यांना कामं देण्यात असतील, मुंबईची सेवा करत नाही.